नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रुचकर रुचिरामध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी मेथीची स्पेशल अशी डिश घेऊन आलेली आहे. तर आपण एकदम हॉटेलसारखी लसूणी मेथी बनवणार आहोत आज. आणि त्याच्यासाठी इथं मी एक पेंडी मेथीची स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर परत घेतलेली आहे कोथिंबीर, परत कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरलेला लागणार आहे. डाळवं, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, तेल, जिरे, मीठ, तिखट आणि हळद. तर चला मग बनवूयात आपण लसूणी मेथी. खूप छान लागते, एकदम बनवायलाही सोपी आहे, घरच्या घरी आहे त्या साहित्यात आपण बनवू शकतो. तर आता ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि मी याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे. आपण तेल तापू देऊयात. तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जो आपण लसूण घेतला होता बारीक चिरून तो घालायचा आहे. तुम्ही अख्खा लसूणही लसणाच्या पाकळ्या वापरू शकता, तर मी इथे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर लसूण आपल्याला जास्त वेळ परतायचा नाही, कच्चाच ठेवायचा आहे आणि जास्त लाल नाही होऊ द्यायचा. तर आता याच्यामध्ये आपण मेथी घालून घेऊयात आणि ही मेथी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनटं आपण मेथी परतून घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण कांदा, लसूण, अद्रक, मिरची, टोमॅटो याचं बारीक पेस्ट करून घेऊयात. एक मीडियम साईजचा 1 कांदा, मीडियम साईजचा 1 टोमॅटो आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं व 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, हे असं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता आपली मेथी छान परतली गेली आहे. तर आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात. परत एकदा आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. 2 ते 3 चमचे मी तर तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरे घालायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा छान तळून घ्यायचा आहे. लसूणी मेथीला कांद्याची पेस्ट ही लागते आणि असा बारीक चिरलेला थोडासा कांदाही लागतो. तर इथं एक मीडियम साईजचा छोटा कांदा चिरून घेतलेला आहे मी. मोठे कांदे असेल तर तुम्ही त्याच्यातला अर्धा भागच वापरायचा आहे. तर हा कांदा तळल्यानंतर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात. तर हा अर्धा टोमॅटो आहे, मी इथं अर्धा टोमॅटो घालत आहे आणि अर्धा टोमॅटो मी पेस्टमध्ये वापरलेला आहे. तर ही आपली कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे. कांदा टोमॅटो तळल्यानंतर आपल्याला ही कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. तर सर्व पेस्ट आपण इथं वापरणार आहोत आणि पेस्ट तेल सुटेपर्यंत आपल्याला या पेस्टला छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि डाळवं याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर शेंगदाणे आणि डाळव्याची अशा पद्धतीची पेस्ट तयार होते. तर आपल्या या पेस्टला छान तेल सुटलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये सर्व मसाले घालूयात. अर्धा चमचा हळद,
तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करायचं आहे. धने पावडर 1 चमचा. आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, कारण आपल्या नावच त्याचं लसूणी मेथी आहे. तर आता आपण याच्यामध्ये ही मेथीची परतून घेतली होती ती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता हे शेंगदाणे आणि डाळव्याची जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आपण याला एक झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेलही छान भाजीला सुटलेलं आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. छान मस्त लसूण मेथी. तर मैत्रिणींनो, मेथीची भाजी थोडीशी खायला कडवट लागते, तर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दुधाची साय टाकणार आहोत. एकदम साईमुळं मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि भाजीलाही टेस्ट छान येते. तर आता ही दुधावरची साय जी घातलेली आहे आपण तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एकदा ह्याला एक वाफ देऊन झाल्यानंतर मस्त झाली आपली लसूणी मेथी. दिसायलाही मस्त झालेली आहे, कलर खूप छान आलेला आहे आणि खायला तर छान झालेलीच आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मला कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही मी माझा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करीन सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.